उमरगा तालुक्यातील मळगीवाडी येथे शेतातून पाण्याचा प्रवाह आणि माती टाकण्याच्या कारणावरून 2 शेतकरी कुटुंबांमधील झालेला वाद आता गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी उमरगा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून एनटीव्हीने प्रत्यक्ष गावात जाऊन स्थळ पाहणी करत गावकऱ्यांशी आणि सरपंचांशी चर्चा करून संपूर्ण हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मळगीवाडी येथे 20 मे रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास हा प्रकार घडला. एका बाजूला आकाश आनंद मुगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत लक्ष्मीकांत घोंगडे, बसवराज घोंगडे आणि निर्मलाबाई घोंगडे यांनी शेतातील माती टाकण्याच्या कारणावरून चाकू आणि दगडाने हल्ला करत आई-वडिलांसह स्वतःला गंभीर जखमी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला निर्मलाबाई घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत आनंद मुगळे, आकाश मुगळे, सरोजा मुगळे आणि गणेश गायकवाड यांनी लाथाबुक्या, काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातही उमरगा पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान एनटीव्हीने प्रत्यक्ष मळगीवाडी गावाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी गावचे सरपंच सतीश सोमवंशी यांनी या संपूर्ण वादाबाबत आपली भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार तहसीलदार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम सुरू होते. मात्र मुगळे कुटुंब प्रशासनाला सहकार्य करत नव्हते, असा आरोप त्यांनी केला. गावचे सरपंच आहेत, गावामध्ये हे जे प्रकार चालू आहे शेतकऱ्यांचे परस्पर, काय नेमका प्रकार आहे? नमस्कार, मी मळगीवाडी सरपंच सतीश सोमवंशी. हा एकच सर्वे नंबर आहे, इथून धरून पुरा त्या पाणंदीपर्यंत सर. हा एक गोंगड्याचा. मग त्याने ते तिकडे इकले, तर टाकून त्याने घेतले, एकूण इकडे घेतले. हे पाणी हे सगळे ह्या शेताचं पाणी ह्या कडून होऊन तिकडं त्या पाणंदीला पाणी निघते. बरोबर. हा हे आनंद मुगळे इथले यांचे शेजारी हे जमीन घेतलेली गोंगड्याची, एकच सर्वे नंबर. मग हे रस्त्यासाठी रस्ता नाही म्हणून त्यांनी हे पाणी इथं पान घालून बुजवली. बुजवलं कोण? आनंद बुजवला. मग आम्ही बी आलो त्यावेळेस, पंच गावातले सर्व आम्ही पंच इथं आलो, सांगितलो. त्यावेळेस त्यांनी तो काढून घेतला नाही. काढून न घेतल्यामुळे आम्ही म्हटलो की तू कायदेशीर मार्गाने जा. गोंगड्याला सांगितलं. गोंगडे कोर्टात गेला, कोर्टानं ऑर्डर दिलं, तहसीलदारनं ऑर्डर दिलं, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस प्रोटेक्शन आलं, त्याने येऊन इथं हे बांध काढून गेले. म्हणजे प्रवाह पहिल्याचा जे पाण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह चालू करण्यासाठी हे लवणाला पाणी निघतं म्हणून त्यांनी पाणी काढून. बरं, हा प्रवाह पूर्वापार होता का आता बनवण्यात आलेला? नाही, पूर्वापारच आहे. बनवण्यात आलेला नाही, काही नाही. हे कायमचं पहिल्यापासूनच आणि एकच सर्वे नंबर आहे. लवणाला तिकडे पाणी निघतं ते. बरोबर. हा ह्या अडविल्यामुळे हे पाणी इकडं का ह्या शेतकऱ्याच्या तुटून फुटून इकडं पाणी पडलं. हा म्हणजे पलीकडच्या शेतकऱ्याला म्हणजे त्याची माती पण वाहून गेलेली दिसते. हा त्याची माती होऊन गेली, त्याचं माती खड्ड्याला का इथं फुट. मग हे अडवणूक करण्याचं कारण काय असेल? हे रस्त्याचा विषय चालू आहे. रस्ता. मग ह्याना म्हणतो मी जमीन खरेदी केलो, मला रस्ता द्या. ते शेतकरी आता म्हणजे एकच सर्वे नंबर आहे. पूर्वापाट त्यांचा वहिवाटीचा रस्ता इकडून लावूनच आहे, त्यांचा पाणंदीकडूनच रस्ता आहे. मग आता हे जे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये हा पाण्याचा प्रवाह मोकळा करून देण्यात आला. हा देण्यात आला. मग हे एकमेकावर मारहाण हे कधी झाले? हे 4 वाजता आधी का नंतर? नाही, हे काढल्यानंतर झालं. हे 4 वाजता इथं काढलो आम्ही. काढल्यानंतर आम्ही जिकडे तिकडे गेलो, कावळे साहेब गेले, बेटा अंमलदार सगळेजण गेले, मी पण तुरुरीला गेलो, मी पण नव्हतो गावात. नंतर हे काढलाच कावर म्हणून हा विषय असं. ते माती का इथं फुटलेलं होतं, ह्या जाग्यात माती टाकली, 2 खोरी इथं माती टाकली. माती इकडे कावर टाकलो म्हणून ते काहीतरी भांडण झाले. ह्या जे सर्वे नंबरचं पाणी आहे हे खाली लवणाला जात आहे आणि ते खालच्या शेतकऱ्यांना या सर्वे नंबरचं पाणी अडवलेलं होतं. अडविल्यानंतर त्या रस्ता बंद केल्यानंतर पुन्हा आम्ही कायदेशीर प्रक्रियेनं आमचे भाऊजी, छोटे भाऊजी, मोठे भाऊजी दोघं कायदेशीररित्या प्रशासनाकडून तलाठी, पोलीस प्रोटेक्शन यांच्या मार्फत सगळे रस्त्याची वाट काढून घेतल्यानंतर संध्याकाळी 5-5:30च्या सुमारात येऊन ते बांध कावर फोडलो म्हणून घरला येऊन मारहाण केली. तर ते काय अवघड जाग्यात लात घातलेत म्हणून सोलापूरला ऍडमिट आहेत दवाखान्यात. एनटीव्हीच्या हाती लागलेल्या तहसील कार्यालयाच्या पंचनाम्यातही महत्वाचे निरीक्षण नमूद करण्यात आले आहे. या पंचनाम्यानुसार आनंद मनोहर मुगळे यांनी बसवराज घोंगडे यांच्या बांधावर माती टाकून पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडवल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
या पंचनाम्यावर तहसीलदारांसह पोलीस पाटील आणि पंचांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. मी बसवराज अण्णाराव घोंगडे, राहणार मळगीवाडी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील शेतकरी असून माझे मळगीवाडी या ठिकाणी 8 एकर शेती आहे, जी वडिलोपार्जित आहे. वडिलोपार्जित असलेल्या या शेतीमधून पाण्याचे पाट जाण्याचा जो मार्ग होता, तेथील माझ्या शेजारी शेतकऱ्याने जबरदस्तीने बांध घालून पाणी अडवले होते. त्यामुळे माझ्या शेतीचे अतोनात नुकसान होत होते. तेव्हा मी तहसील खाते, महसूल खाते व तसेच इतर प्रशासनाला वारंवार कळून तक्रार अर्ज दाखल केला. त्या अनुषंगाने त्यांनी तारखा ठरवून नोटिसा देऊन त्याला त्या शेजारी शेतकऱ्याला व मला पण नोटिसा देऊन वारंवार त्या ठिकाणी कल्पना दिली बांध काढून घेण्यासंबंधी, पण त्यांनी काढण्यास स्पष्ट नकार दिला. त्या अनुषंगाने तहसीलदार साहेबाचा आदेश पारित होऊन व कोर्टाचे पण मला आदेश पारित झाले. त्यानुसार सगळा न्याय माझ्या बाजूने असताना त्या ठिकाणी दिनांक 20 मे 2026 रोजी मंडळ अधिकारी, तलाठी साहेब व पोलीस प्रशासन यांना कळवून त्या ठिकाणी बांध काढण्यासंबंधीची कारवाई करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने त्यांना पण नोटिसा दिल्या होत्या. त्याने त्याचे म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्याने कसल्याही परिस्थितीत मी बांध काढणार नाही असे बजावून सांगितले. पोलीस प्रशासन व महसूल खात्याने या कारवाईचा बडगा दाखवल्यानंतर तो तेथून पसार झाला व त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही बघून घेतो म्हणून धमकी देऊन तो गेला. त्यानंतर प्रशासनाने आपली कारवाई पूर्ण केल्यानंतर आम्ही घराकडे आलो. आल्यानंतर घराच्या समोरून घरी जात असताना त्यांच्या कुटुंबातील तिघांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. आम्हाला जीव मारण्याच्या उद्देशाने त्यांनी लाथा, बुक्क्या व काठीने आम्हाला मारहाण केली. माझ्या वृद्ध आईला पण त्यांनी सोडले नाही. व तसेच आज रोजी मी उमरगा येथे दवाखान्यातून दाखवून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट आहे. जीवन मरणाच्या मध्ये मी माझं जीवन लढत आहे. तरी मेहरबान प्रशासनाला माझे नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की त्यांनी मला सर्व बाजूनी सक्षम असताना देखील धनदांडग्यांच्या त्यांनी दंडलशाही करून जो केलेली प्रक्रिया आहे व जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा ही माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. एकाच गावातील 2 शेतकरी कुटुंबांमधील हा वाद आता पोलीस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू असून या प्रकरणात सत्य नेमकं काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.